पवारांच्या बारामतीतून आता जाऊयात संगमनेरमध्ये। बाळासाहेब थोरात, संगमनेर म्हटलं की बाळासाहेब थोरात हे नाव समोर येतं। जवळपास 4 दशकांचा राजकीय प्रवास असलेले बाळासाहेब थोरात मात्र यंदा त्यांच्या संगमनेरमधून काँग्रेसचा पंजाच गायब झालेला आहे। नेहमीप्रमाणे यंदा सुद्धा अहिल्यानगरमध्ये थोरात विरुद्ध विखे हा सामना रंगला आहे, पण पंजा नाही तर वाघ आणि सिंह या निवडणूक चिन्हांवर हा सामना रंगतोय। आपण पाहूयात। थोरातांच्या संगमनेरमध्ये पंजा गायब, सिंह विरुद्ध वाघाची लढत, आमदाराची पत्नी विरुद्ध आमदाराची भावजय। अहिल्यानगरमधलं संगमनेर बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला। थोरातांच्या या बालेकिल्ल्याला हादरा बसला तो विधानसभा निवडणुकीत आणि थोरातांचा पराभव झाला। बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व दशकानुदशक अबाधित राहिलं। बाळासाहेब थोरातांची बहीण दुर्गा तांबे 2 वेळा नगराध्यक्ष राहिल्या। जवळजवळ सर्वच निवडणुका काँग्रेसनं पंजा चिन्हावर लढवल्या, मात्र या निवडणुकीत काँग्रेसचं पंजा चिन्हच गायब झालंय। महाविकास आघाडीत 3 पक्ष असल्यानं तसंच चिन्हाचा घोळ होऊ नये म्हणून स्थानिक निवडणुकीत आघाडी करत सिंह असं चिन्ह घेतलंय। विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं, ज्या पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं, त्याला जर रोखायचं असेल तर एक संगमनेरकर म्हणून सगळे राजकीय विचार बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे। आणि म्हणूनच आज आम्ही ही निवडणूक लढत असताना संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार केलेली आहे। पदवीधर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर सेवा समिती ही स्वतंत्र संस्था स्थापन केली आहे। त्यामुळे संगमनेरमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसच्या पारंपरिक चिन्हाऐवजी नव्या प्रतीकाच्या लढतीला सुरुवात झाली आहे। मात्र काँग्रेसचा पंजा गायब झाल्यानं विरोधकांनी काँग्रेसच्या नेत्यांना डिवचलंय। नाही, आता स्थानिक राजकारण आणि तिथलं समतोल त्या कालावधीमध्ये हे तर खरे शोकांतिका आहेच की काँग्रेस हे जे त्या ठिकाणी पक्षाचे प्रणेते आहेत, महाराष्ट्राचं ज्यांच्यावर पक्षाची जबाबदारी आहे, तेच आज ते चिन्ह घ्यायला तयार नसतील तर मग यामध्ये बाकीच्या लोकांनी याच्यातून काय बोध घ्यावा हा प्रश्नचिन्हच आहे। आता उमेदवार वेगळे आहेत, तिथं काय राजकारण चाललंय काय नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मला असं वाटतं की तिथं देखील महायुतीचा उमेदवार हा सक्षम आहे आणि महायुती चांगल्या पद्धतीने काम करेल, महायुतीचा चांगल्या पद्धतीने जनता प्रतिसाद देईल। नगराध्यक्षपदासाठी संगमनेरमध्ये खरी चुरस 2 घराण्यांमध्ये आहे। बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांची पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत, तर भाजपा आमदार अमोल खताळ यांची भावजय सुवर्णा खताळ यांनी तांबेंना आव्हान दिलंय। म्हणजेच संगमनेर नगरपालिकेत तांबे विरुद्ध खताळ अशा 2 घरांच्या प्रतिष्ठेचा थेट संघर्ष होणार आहे। या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांची घोषणा आहे, टायगर अभी जिंदा आहे, तर त्या विरोधात थोरात आणि तांबेंचं चिन्ह आहे सिंह। त्यामुळे संगमनेर नगरपालिकेची लढत वाघ विरुद्ध सिंह अशीच होणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, मुंबई।